आज मी तुम्हाला एक छानशी स्टोरी वाचून दाखवते. ऐका. चिमणी व कबूतर. एका गावाबाहेर वनराई होती. तिथल्या डेरेदार झाडावर एक चिमणी सुंदरसे घरटे बनवून सुखासमाधानात राहत होती. दररोज दाणापाणी शोधण्यासाठी ती बाहेर पडायची. एक दिवस काय झालं, जवळच्या रानावनातील पिके शेतकऱ्यांनी सुगीला काढून घरी नेली. राने रिकामी पडली. आता काय करायचं, पोटाला खायला तर मिळालं पाहिजे, या विचारात चिमणी दूर दूर जात होती. तेवढ्यात तिला एक धान्याने भरलेले शेत वाऱ्यावर झुलताना दिसले. चिमणी अत्यंत हर्षभरित झाली. इतक्या दूर येण्याचा फायदा चांगला झाला असे तिला वाटले. रोज भरपूर दाणे मिळत गेल्याने ती तिथेच रमून गेली व गुजराणा करू लागली. आता मात्र दाणे पूर्ण पिकल्यामुळे शेतातील धान्य काढण्यास शेतकरी येऊ लागले. दररोज कापणी करून मळणीसाठी लोंब्या घेऊन शेतकरी घरी गेले. तिथलेही शेत आता रिकामे ओसाड होऊन गेले. खायला काही न वाचल्यामुळे चिमणी म्हणाली, घरट्याकडे तर जाऊन येऊया, पुन्हा शोधाशोध करायची आहे. झाडावर येऊन घरट्याकडे तिने पाहिले तर घरट्यात एक कबूतर आरामात लोळत पडलेले तिला दिसले. ती म्हणाली, ए कबुतरा, निघ बाहेर माझ्या घरट्यातून. माझ्या घरात येऊन लोळायला लाज नाही वाटत? काही दिवस दाणे शोधायला बाहेर पडले तर माझ्या घरट्यात तू निर्लज्जपणे घुसलास काय? चोर कुठला? चिमणीची वटवट ऐकून कबुतराचा राग उफाळून आला. तो म्हणाला, ए मूर्ख चिमणे, घरटे बरेच दिवस रिकामेच पडले होतं, ते तुझंच आहे कशावरून? तसंही घर, शेत, तलाव, क्षेत्र सोडून कोणी जायचं नसतं, नाहीतर सोडून जाणाऱ्याचा काही अधिकार राहत नाही म्हटलं. आता या घरट्यावर माझा अधिकार आहे, त्यामुळे मी घरटे मुळीच सोडून जाणार नाही, कळलं का? आपल्या घरट्यावर आपला अधिकार नाही असे होऊच शकत नाही. चिमणी आपल्या हक्कासाठी लढायला तयार झाली. ती चिडून चिवचिवाट मोडली, गप्प बस, अशी बडबड करून काही निष्पन्न होणार नाही. आपल्याला एखाद्या कायदेपंडिताची न्यायासाठी गरज आहे. तो जो सल्ला देईल त्याप्रमाणे घरात कुणी राहायचं ते ठरेल. बरं, आता कायद्यातील ज्ञानी व्यक्ती कुठे शोधायची बरं, असा प्रश्न उभा राहिला. ते इकडे तिकडे पाहू लागले. त्या झाडाच्या जवळ एक नदी वाहत होती. तिथे काळी साडी नेसून एक मोठी मांजरीण बसली होती. उंच दगडावर आसन मांडून मोठमोठी पुस्तके वाचताना ती तोंडाने पुटपुटत होती. मोठी अभ्यासू दिसते मांजरीण, तीच आपल्यासाठी न्याय देऊ शकेल अशी आशा बाळगून चिमणी व कबूतर त्या मांजरीणीकडे गेले. नदी किनाऱ्यावरच्या दगडावर मांजरीण पुस्तक वाचन दंग होती. खरं तर मांजरीण त्या दोघांची जन्मजात शत्रू होती, कारण ती नेहमीच असल्या छोट्या प्राण्यांना मारून खायची. पण आता दोघांचा नाईलाज होता. दुसरे कोणी न्यायदान करणारे दिसत नव्हते. चिमणी आणि कबुतराने मांजरीणीजवळ येऊन आपल्या समस्या मांडल्या. चिमणीने हुशारीने म्हटले, आमची समस्या तर आम्ही सांगितली, आता यावर जो तुम्ही उपाय सांगाल तो आम्ही ऐकायला तयार आहोत. बरं का बाईसाहेब? ज्याची समस्या खरी असेल त्यालाच ते घरटे मिळेल, आणि जो खोटा वागत असेल त्याला तुम्ही खाऊनच टाका ना. अरे रे, कसे बोलते ग तू असे? प्राणीमित्रांची हिंसा करणं ते केवढं पाप आहे बरं. दुसऱ्याला मारणारा कधी सुखी बनेल का? मी तुम्हाला न्याय जरूर देईन, पण खोट्याला मारून खाणे मला जमणार नाही बाबा, असे नाटकीपणाने मांजरीणीने सांगितले. त्या दोन भोळ्या जीवांना बघून आपला डाव खेळला. ती हळूच म्हणाली, इकडे या मित्रांनो, तुम्हाला समस्येवरती उपाय पाहिजे ना? सांगते, चांगला उपाय सांगते. त्यासाठी तुम्ही एक गोष्ट मला तुमच्या कानात सांगायची आहे. या माझ्या अगदी जवळ या पाहू. चिमणी आणि कबूतर खुश झाले. आता न्याय मिळणारच म्हणून दोघे टुणटुण उड्या मारीत मांजरीणीच्या अगदी जवळ गेले. मांजरीणीने संधी साधली. आपल्या पंजात कबुतराला पकडून दाबून टाकले तर चिमणीला तोंडाने चावचावून खतम करून टाकले. आपल्या शत्रूला ओळखूनही त्याच्यावर विश्वास टाकल्याने दोघांना आपला प्राण गमवावे लागले. खरंच मित्रांनो, गोडबोल्या शत्रूवर कधी विश्वास ठेवू नये.
यापेक्षा त्याच्यापासून 4 हात लांबच राहावे. कशाला संकट ओढवून घ्यायचं अंगावर. आपला शत्रू कोण मित्र कोण हे पारखायला शिका. थँक्यू.